चला मॅचला सुरुवात होते. एक महत्वाची रंगतदार लढत आपल्या भेटीसाठी घेऊन येते. सलामीचे बॅटर दिवेश आणि सुरेश ही सलामीची जोडी. एक आघाती प्रहारी, एक बलाढ्य स्टारकास्ट मात्र पाहायला मिळते. घनश्याम डावखोरे शैलीचा पहिले षटक. अगदी सूरजसाठी मात्र काय व्यूहरचना आखण्यात आलेली आहे पहा. बाउंड्रीवरती आपण पाहू शकतो अरुणला तैनात केलंय. बाकी सर्व खेळाडू आतमध्ये त्या लाईनीच्या आतमध्ये अंतर्गत पाहायला मिळतात. इकडे कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर्सला हॅनॉय आणि जतीन पाहू शकतो. लेग फाईन क्षेत्रामध्ये इकडे प्रणय कांबळे. बाकी संपूर्ण क्षेत्र मात्र ओपन पाहायला मिळतंय. टॅप केला आहे. जतीनकडे बॉल जातोय. उसळी घेतली होती डिक्लेअर स्वरूपात चेंडू. 1 रन. या वेळेला वेगाने पिचिंग केलाय. वेगाने पिचिंग करत डॉटचा बॉल आलाय. या वेळेला पुन्हा एकदा टॅप केलाय पॉइंटच्या दिशेने. डिक्लेअर स्वरूपात 1 रन. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये या जोडीला किती धावांची मजल मारता येते. 4 बॉल 3 रन. या वेळेला अझरच्या डोक्यावरनं चेंडू उसळी घेऊन पुन्हा एकदा उसळी घेत मात्र 1च रन मिळणार आहे. पाच बॉल आणि 4 रन शेवटचा बॉल असणार आहे. 27 धावांची मॅच विक्रोळी संघाविरोधात मात्र तयार केली. तो अंधेरी संघ शुभमेठ घनसोली अंधेरी. 1 रन समाप्त. षटक समाप्त आणि रन झाले तर 5. काय बात आहे. घनश्याम अगदी 1 बॉल डॉट काढला आणि त्यात 5 एकेरी धावा. पहिल्या षटका दरम्यान घनश्यामचं तर कार्य झालंय. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा घनश्याम आपल्या भेटीसाठी नक्कीच या सामन्यामध्ये येताना पाहायला मिळणार. परंतु त्या अगोदरची हे 2 षटक हनुमंत. हनुमंत पहिला चेंडू. पहिलाच बॉल अगदी पॉइंटला अगदी जोराने. जतीनकडे खरंच हा चेंडू पकडण्याची क्षमता होती परंतु जतीनकडून देखील या चेंडूला थांबवण्यात ती सार्थकता मात्र दर्शवली गेली नाहीये. जतीनने पूर्ण प्रयत्न केला. झोकून दिलं होतं. चौकार आलाय. यावेळेला एक्स्ट्रा बॉल वाईड. आणखी एक एक्स्ट्रा बॉल मिळणार आहे. एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा रन मात्र मिळतोय. एक चौकार आणि त्यानंतर या गोलंदाजावर जे दडपण आता पाहायला मिळतंय ना त्या कारणाने हा गोलंदाज चुकी होते. दोन्ही वाईड लाईनीच्या बाहेर चेंडू पिचिंग केलेत.
या वेळेला थोडासा अडथळा निर्माण झाला होता, परंतु रन घेण्यास मात्र अडथळा नसेल. 1 रन 12 रन, 2 बॉल आणि 12 रन. एक जवळपास 24 बॉल 30 रन जरी झाले तरी अंधेरीकडे गोलंदाजांचं माध्यम आहे. स्टेप आउट केलाय, 1 रन. या वेळेला सुयोगकडनं थोडीशी मात्र मिसफिल्ड होताना पाहायला मिळाली आहे. 1 रन मिळाला. चेंडूने उसळी घेतली आहे. एक संघ मात्र स्टेशन वाईज संघांमधून अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय, तो म्हणजे विक्रोळीचा संघ. पुन्हा 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 पिचिंग करत असताना एक सुरक्षित अंतर मात्र राखलंय. व्हाईट लाईनीच्या थोडासा आतमध्ये चेंडू ठेवलाय. 1 to go. स्टेप आउट केलाय मिडॉनच्या दिशेने. चेंडू हातामध्ये राजांकडे फेकी केली गेली आहे. तोपर्यंत मात्र खेळाडू मात्र आपल्या क्षेत्रात सुखरूप. षटकांचा खेळ झाला. 2 षटक अखेरीस. रनांचं गणित 15-15. अझर मात्र येतोय गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटका दरम्यान. अझर या मॅच अगोदर अझरने थोडस संघाला मात्र थोडीशी दिशा मात्र भटकंती केली होती. तो अझर चला उर्वरित 12 बॉल पहिल्या इनिंग मधील. पहिला बॉल एक चांगला टप्पा अझरचा डिफिकल्ट पहिलाच बॉलवर. सलामीचे दोनही बॅटर आहेत. या 2 बॅटरकडनं एका धावांना मात्र स्वरूप दिला जाणार. व्हाईट बॉल. स्टेप आउट केलाय. या वेळेला डॉट बॉल. एक्स्ट्रा रन आलाय परंतु तदनंतर डॉट बॉल काढलाय. रन मिळतोय. एक रन मिळणार आहे. लेग बाईज 1 रन. या वेळेला फटका फसतोय. दिवेशची खेळी मात्र संपुष्टात आली आहे. दिवेश सलामीचा बॅटर माघारी.
सत्यप्रकाश बाबू नवीन बॅटर. अझर गोलंदाजी मार्कवर पुन्हा आणखी 2 बॉल. अगदी लेग बाईज 1 रन धावण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु थांबावं लागतंय. वन टू गो. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती मात्र स्टेप आउट केला. या वेळेला देखील विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. अझर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल. रोहित नवीन बॅटर. शेवटचं षटक घनश्यामकडे दिलंय. शेवटची ओव्हर घनश्याम. आता मात्र कुडाला बॅटचा फ्लो ओपन करावा लागणार आहे. एकाच दुसरा चौकार जरी सोडावा लागेल. एक जवळपास 24 बॉल 25 एक धावा तरी करावे लागतील. 25-26. अझरकडे बॉल जातोय पॉइंटच्या दिशेने. 1 रन. पहिला डॉट बॉल. टॅप केलाय. उसळी घेतलीये. 1 रन. एका चौकारानंतर मात्र एकही चौकार आलेला नाहीये. ती एक चौकार आली तदनंतर देखील चौकारांना मात्र स्पर्श करता आलेला नाही. ती बाउंड्री लाईन मात्र गाठता आलेली नाहीये. कुडासारख्या बॅटरला देखील अजून काही या खेपेटीवरती साम्राज्य गाजवता आलेलं नाहीये. ही मॅच मात्र धावांना मात्र बदलता आलेलं नाहीये. 18 रन 2 बॉल. शेवटची 4 बॉल बाकी. ओहो लाजवाब करारा. म्हणजे ज्या गोष्टीची ज्या अपेक्षेची आपण वाट पाहत होतो, ज्या चौकाराची मात्र गरज होती, तो चौकार मात्र कुठेतरी येताना पाहायला मिळाला. कारण सुरेश कुडा म्हटले की सहजासहजी शांत राहणार नाही. एखादा चौकार जरी सुरेशच्या बॅटमधनं येणं अपेक्षित राहतं. पुन्हा पुन्हा प्रयत्न झालाय बाउंड्रीवर परंतु प्रणयच्या हातात बॉल जातोय. रन मात्र एकच मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता म्हणजे स्वतःकडे स्ट्राईक घेण्याच्या विचारात होते परंतु घनश्यामने तसं चित्र मात्र बदलू दिलं नाहीये. रोहित शेवटचे 2 बॉल. या वेळेला रोहित मात्र मिस झाला बॉल. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल असणार आहे. कुठेतरी कुडाकडे स्ट्राईक राहिली असती ना तर 2 बॉल मध्ये कुडाने काहीतरी आणखी एक चौकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला असता. शेवटचा बॉल म्हणजे शेवटचे 3ही बॉल घनश्यामने मात्र कव्हर केलेत. त्या चौकारानंतर देखील रन मात्र कव्हर केलेत. 23 रन झाले आणि 24चं समीकरण राहत आहे.
24-24 मॅच थोडीशी सरासरी पाहायला मिळते, परंतु मॅचच्या अगोदरची पार्श्वभूमी विचारात घेतली तर अंधेरीच्या गोलंदाजांनी केलेली करामत, त्यावेळेस धावा थोड्याशा 3 धावा अधिक होत्या, परंतु या मॅच मध्ये देखील पकड निर्माण करू शकतात. 24-24 सत्यप्रकाश बाबू पहिलं षटक. पहिलं षटक घेऊन येतोय सत्यप्रकाश बाबू. पॉवर प्ले ही ओव्हर असणार आहे. स्ट्राईकला अरुण चौहान आणि घनश्याम शिंदे. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात झालाय डॉट बॉल. शेवटचा बॉल आणि शेवटचा षटक. मॅच राहते का? लेग साइडला 1 रन. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. आता मात्र मिड ऑफच्या दिशेने मिड ऑफचा खेळाडू मात्र मागे पाठवलाय. कव्हर्सला मात्र मागे पाठवले. मिड ऑफला मात्र थोडासा आतमध्ये घेतला. टॅप केलाय. 1 रन मिळणार आहे. पुन्हा क्षेत्ररक्षणामधील व्यूहरचना मात्र सातत्याने बदल होताना पाहायला मिळणार. ज्यावेळेस स्ट्राईकला उजवा बॅटर त्यावेळेस काहीसा बदल, ज्यावेळेस डावा बॅटर त्यावेळेस काहीसा बदल, हे सातत्याने मात्र या षटकामागे आपल्याला प्रवास चालू पाहायला मिळणार. ओहो, स्टेप आउट केला होता. बॉल मात्र मिस झालाय. एका संघामध्ये व्यावसायिक गटातील हा बॉलर आणि बॅटर नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला ओमकार मालड सारख्या संघांमधून. त्यातीलच हा बाबू. आणखी एक चांगला बॉल बाबूचा. ही मॅच देखील कठीण करता येते का? कठीण होते का? फटका फसला. फटका फसला गेला अरुणचा आणि विकेट. झटका. एका षटकाच्या अखेरीस रन मात्र 2 रन. काय कमालीचं पॉवर प्लेचं जबाबदारीचं महत्वपूर्ण षटक जे हाताळलं गेलं, त्यात केवळ 2 धावा सत्यप्रकाश बाबूने खर्च केलेत. 24-24 हे समीकरण देखील त्यांनी स्वीकारलं. तर धावा डिफेन्स करण्याची ताकद दर्शवली. दिवेश पाणावे 18 बॉल आणि 22. आता मात्र मॅच कठीण गेली. पहिल्याच षटका दरम्यान मॅच कठीण करून ठेवली आहे.
चेंबूर की अंधेरी, कोणाचा प्रवास पुढच्या वाटेचा, कोणाचा प्रवास डायरेक्ट संडेचा. पहिलाच बॉल डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर, वाईट बॉल. रिव्ह्यू घेतलाय. स्टेप आउट केलाय आणि रनआउटची संधी पंचांकडे पुन्हा एकदा अपील केलं आहे. निर्णय आणखी गुलदस्त्यात. काय निर्णय, अंपायर रिव्ह्यू. सुखरूप आहेत घनश्याम, एक रन जोडलाय. खर तर आजच्या दिवसातील गेम चेंजर, मॅच चेंजर, मॅच विनर, मॅन ऑफ द मॅच घनश्याम आहे. त्या घनश्यामला मात्र सुखरूप दर्शवलं गेलंय आणि त्या घनश्यामकडनं मॅच तयार करण्याची अपेक्षा राहणार आहे संघाकडून. राजाने देखील आज मॅचला आकार दिलाय. या मॅचला देखील राजांना आकार द्यावा लागेल. सन्मान सन्मान सन्मान. फेकी काय क्विक अँड फास्ट प्रतीक. एक रन मिळतोय. लेग साइडला फ्लिक केलं होतं घनश्यामने. मॅचला जबान यावी लागणार आहे, मॅचला तयार करावी लागणार आहे, आकार द्यावा लागणार आहे. 3 बॉल आणि 6 रन झालेत. आणखी एक वाईट बॉल. आता मात्र 2 धावा अधिक आहेत.
3 बॉल 7 रन. स्वीप केला जातोय 1 रन. 4 बॉल 7 ने 8 झाले. 1 रन आताचा. हे किती आले रे? व्हाईट बॉल कुठेतरी दिवेश अडचणीत आणतोय. मॅचला बदलण्याची दिशा मात्र बाबूने दाखवली होती. 1 रन. 1 to go. पाच बॉल 10 रन झालेत. 1 to go. शेवटचा बॉल. 1 धाव अजूनही अधिक आहे. स्टेप आउट केला. लेग साइडला फ्लिक केला जातोय. मयूर लोखंडे. मयूरच्या हातामध्ये बॉल. शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवर देखील 1च रन. 12 बॉल आणि 13 रनांची आवश्यकता. सत्यप्रकाश बाबूचं एक षटक शिल्लक असणारे महत्वाचं षटक असणारे. 6 बॉल 6 जरी मॅच राहिली तरी सत्यप्रकाश बाबू या गोलंदाजाकडनं मॅच बदलण्याची नक्कीच क्षमता आहे. तो मॅच बदलू शकतो. परंतु हे षटक मात्र योग्य वळणावर योग्य टप्प्यावर अचूकतेवरती हाताळावं लागेल. पराग शिंदे क्या बात आहे. म्हणजे बाबूचा विचार करत होतो आपण, परंतु बाबूच्या अगोदर चिंताजनक षटक आणखी एक आहे ते म्हणजे परागचं. परागने विक्रोळी संघासमोर 3 धावांचं षटक हाताळलं होतं. पराग शिंदे. बारा बॉल 13. पराग शिंदे. परागने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. परागला देखील धावा येणं खूप कठीण असतात. पहिल्याच बॉलवरती मात्र घेतलाय समाचार. एक अनुभव गोलंदाजीवर आणि एक अनुभव फलंदाजीवर. दोन्ही अनुभव एकमेकांच्या विरोधात मात्र पाहायला मिळाले. त्यातील एक अनुभव मात्र पणाला लावताना पाहायला मिळाला. घनश्याम. असल्फा संघाचं प्रतिनिधित्व अनेक वर्ष केलं होतं तो पराग. घनश्यामने देखील रॉयल सोबत असल्फाचं प्रतिनिधित्व केलं, परंतु खूप कमी काळ मात्र घनश्याम असल्फा संघामध्ये राहिला. परंतु रॉयल हा मात्र त्याचा हक्काचा संघ, त्या संघाचं नेतृत्व आणि त्या संघाचं प्रतिनिधित्व अनेक वर्ष केलंय. या महिला बॅटने काढा घेतली, किनार घेतली, रनआउटची संधी. चेंडू हातामध्ये मात्र थांबवता आला नाहीये. कुडा 1 रन. हो, चेंडूने उसळी घेतली पायाला लागून. दिवेशकडे बॉल आला होता. विकेट आला असतं तर नक्कीच पुन्हा एक मॅच मधील एक वेगळं स्वरूप पाहायला मिळालं असतं. 8 बॉल आणि 6 रनची गरज. 4 बॉल झालेत. लेट कट फेकी केली. 1 रन. शेवटचा बॉल. 7 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. एक रन मिळतोय. 6 बॉल आणि 4. 6 बॉल 4 रनाची गरज. सहा बॉल 4.
पहिलं षटक ज्याने कमालीचा हाताळलं होतं 2000 धावा खर्च केल्या त्या बाबूला खेळपट्टीवरती शेवटच्या षटकात 6 बॉल आणि 4 धावांची जबाबदारी दिली आहे. खरं तर दिवेशने थोडी चुकी केली त्या कारणाने ही मॅच आणखी थोडीशी गोलंदाजांना कठीण झाली आहे. आणण्याचा बॅटरला कठीण होती. सन्मान 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 एक रनसोटी धाव घनश्याम शिंदे पुन्हा एकदा. आज घनश्याम काय कमालीची बॅटिंग करतोय. अगदी सलामीचा बॅटर म्हणून खेळपट्टीवरती येतो आणि शेवटच्या काही चेंडूंमध्ये शेवटच्या षटकापर्यंत मात्र प्रत्येक मॅच दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले. 2 मॅच मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये देखील चर्चेत आहे. या मॅच मध्ये देखील मॅचचं गणित आणि मॅचची जबाबदारी त्याच्याकडेच आहे. ओहो वाईड 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 बॉल 2 रनाची गरज. हो हो क्या स्ट्रोक आहे. आणि ही विजय मात्र नावावर केली जाते. स्टेशन वाईज संघांमधून 2 संघ मात्र अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत. खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रात ज्यांनी प्रवास केला तो विक्रोईकर आणि आता रात्रीच्या सत्रात मात्र प्रवास केला ते चिंबुरकर. ही मॅच मात्र तुम्हाला मात्र भेटणार आहे रविवारच्या सत्रामध्ये. तुर्तास मात्र स्टेशन वाईजचा लॉर्ड मात्र येथे संपन्न होतोय आणि तदनंतर मात्र वटवाडीच्या क्रिकेटला सुरुवात केली जाते. रात्रीच्या सत्रात कुठेही जाऊ नका असे जोडले राहा. या भटवाडीची माऊली चषक 2024 नवनिर्माण उत्सव मंडळाच्या माध्यमातून आयोजित क्रीडा स्पर्धा अशीच अनुभवत राहा.